पाहत आहे। यानंतर गणपत गायकवाडांना तळोजा जेलमधून घेऊन पोलीस निघालेले आहेत अशी माहिती सूत्रांकडून मिळतेय। महत्त्वाची बातमी आपण पाहताय। भाजपचे आमदार गणपत गायकवाड यांना मतदानाची परवानगी देऊ नये या संदर्भातलं पत्र काँग्रेसनं निवडणूक अधिकाऱ्यांना लिहिलेलं आहे। मात्र आता भाजप आमदार गणपत गायकवाडांना तळोजा जेलमधून घेऊन पोलीस निघालेले आहेत। ते आपल्या मतदानाचा अधिकार बजावतील अशी माहिती सूत्रांकडून मिळतेय। एक मत जे आहे ते फार महत्त्वाचं आहे आणि याच मतांची जुळाजुळव जी आहे ती प्रत्येक पक्षाकडून या ठिकाणी केली जाते। गणपत गायकवाड गोळीबार प्रकरणामध्ये गणपत गायकवाड यांचं नाव होतं आणि त्यानंतर आता गणपत गायकवाडांना तळोजा जेलमधून घेऊन आता पोलीस निघालेले आहेत। गायकवाडांना पोलीस मतदान करण्यासाठी घेऊन निघालेले आहेत अशी माहिती सूत्रांकडून मिळतेय। संजय राऊत यांनी या मुद्द्यावरून टीका केलेली आहे। ते भाजपचे आमदार आहेत त्याच्यामुळे सर्व काही शक्य आहे असं संजय राऊत यांनी म्हटलेलं आहे। या शब्दात त्यांनी टीका केलेली आहे। कृष्णा सोनरवाडकर आमचे प्रतिनिधी अधिक माहिती देतील। कृष्णा, विषयाला आपण पाहतोय की 11 विधान परिषदेच्या जागांसाठी मतदानाचा पार पडत आहे आणि एक मतदानाची जुळवाजुळव ही प्रत्येक पक्षाकडून केली जात असल्याचं सुद्धा पाहायला मिळत आहे। भाजपचे आमदार गणपत गायकवाड यांना गोळीबार प्रकरणामध्ये अटक झाल्यानंतर त्यांची रवानगी न्यायालयीन कोठडीमध्ये करण्यात आलेली आहे आणि सध्या ते तळोजा कारागृहामध्ये कैदेत आहेत। मात्र भाजपकडून त्यांच्या मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी न्यायालयाकडून विशेष परवानगी जी आहे ती घेण्यात आलेली आहे। न्यायालयाने ती परवानगी दिलेली आहे आणि आता गणपत गायकवाड यांना तळोजा कारागृहातून पोलीस अधिकारी हे मतदानासाठी विधान भवनामध्ये घेऊन येत असल्याचं कळतं आहे। थोड्याच वेळापूर्वी गणपत गायकवाड यांना घेऊन पोलीस हे तळोजा कारागृहातून बाहेर पडलेले आहेत, पण ते कोणत्याही क्षणी विधानभवनामध्ये दाखल होतील आणि त्यानंतर मतदानाचा हक्क आपला बजावतील। मात्र यापूर्वी जर आपण पाहिलं तर अनिल देशमुख असेल किंवा नवाब मलिक असेल हे जेव्हा अर्तोड कारागृहामध्ये न्यायालयीन कोठडीमध्ये होते त्यावेळी एकदा त्यांना हायकोर्टानं न्यायालय ही मतदानाची परवानगी नाकारलेली होती आणि त्यांना मतदानाचा हक्क बजावता आलेला नव्हता आणि त्यामुळेच आता काँग्रेसकडून सुद्धा गणपत गायकवाड यांनी मतदानाचा हक्क बजावता येऊ नये ते सध्या न्यायालयीन कोठडीमध्ये आहेत आणि त्यामुळे त्यांना हे मतदान करता येऊ नये यासाठी निवडणूक अधिकाऱ्यांना सुद्धा पत्र लिहिण्यात आलेलं आहे। मात्र सूत्रांकडून जी माहिती मिळते त्यानुसार गणपत गायकवाड यांना मतदानाचा हक्क बजावण्याची परवानगी ही न्यायालयाने दिलेली आहे आणि थोड्याच वेळापूर्वी पोलीस अधिकारी तळोजा कारागृहातून गणपत गायकवाड यांना घेऊन मतदानासाठी निघालेले आहेत आणि थोड्याच वेळामध्ये ती विधानभवनामध्ये दाखल होतील आणि त्यानंतर आपल्या मतदानाचा हक्क बजावतील। भाजपचे एकूण 5 उमेदवार विधान परिषदेच्या निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहेत आणि एकूण 11 जागांसाठी ही निवडणूक पार पडते आहे। मात्र 12 उमेदवार हे या निवडणुकीसाठी उभे राहिलेले आहेत आणि त्यामुळे भाजपचे 5ही आमदार निवडून यावेत यासाठी भाजपच्या सगळ्या वरिष्ठ पातळीवरून प्रयत्न केले जातात आणि त्यामुळे गणपत गायकवाड यांचं एक महत्त्वाचं मत जे होतं ते वाया जाणार होतं। मात्र कोर्टाकडून ती परवानगी मिळाल्यामुळे ते सुद्धा मत जे आहे किंवा त्याची भर पडणार आहे आणि गणपत गायकवाड यांना कोर्टानं मतदानाचा हक्क बजावण्याची परवानगी दिल्यानंतर आता त्यांचं सुद्धा मतदान होणार असल्याचं कळत आहे। नक्कीच धन्यवाद कृष्णा दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।